हुशार व्हावं. तुम्ही पीक विम्याच्या संदर्भात कधी अशाच आंदोलनाच्या माध्यमातून कधी आवाज वगैरे उठवणार आहात? मग नाही उठवणार तर हे आमचं कडी लागत आहे नाही. आमचं हे अर्ध होतं ठुलंय ना. हे उलशी करतेत. आता आम्हाला बी पर्याय नाही, कारण मराठीवर जळणारी संख्या लई आहे. मराठीचे लेकर बाळ मोठे व्हावं असं वाटत नाही कोणाला, म्हणून सरसकट मिळत नाही. तर थोडं 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 करून समाजाच्या पदरात जेवढं टाकता येईल तेवढं टाकायचं मी काम करतोय. थोडं थोडं हे थोड्या दिवसात 6 महिने वर्षाच्या आधी तुकडा पडेल सगळा. मग शेतकऱ्याच्या याच्यातच मी मग बघतो कसे प्रश्न मार्गी लागत नाहीत. काल नरेंद्र मोदी यांचं एक आव्हान आहे, खाद्यतेलचा वापर कमी करा, इंधनाचा वापर कमी करा, म्हणजे सार्वजनिक जे ट्रॅव्हल त्याचा कला बघा ना तुम्ही, कला कशी आहे. मोदी साहेबांनी आव्हान केलं, आपले फडणवीस साहेब बुलेटवर गेले, त्याला तेल नाही लागलं का? नाही लागलं. तेल वाचव म्हणते ना मोदी साहेब, तेल बिगड तेलाच पळती का? एक त्यांचा आमदार तर सायकलीवरच फिरताना केला. फिरला कुठं? नुसता बंगल्याला येडा घालून आला. जाय बरं नागपूर पोहतो सायकलीवर, जाय ना. काय दाखवायचं? किती लोकांना येड्यात काढायचं? आता लोकांचे लग्न कार्य आहेत, लोकांचे शेतीचे कामं आहेत, आता ॲडमिशनचे कामं आहेत, आणि तुम्ही म्हणताना आता डिझेल लावू नका, अमकं करू नका, तमकं करू नका, टाकू नका, इंधन वाचा. आणि तुम्ही लोकांना दाखवायसाठी काय करणार? ती चार्जिंगवरची गाडी. आता शिंदेसाहेब बी चार्जिंगवरच्या गाडीत गेले. आणखीन कोणचा काय मंत्री एक चार्जिंगच्या गाडीवरच गेला. आता चार्जिंगची गाडी मुंबई येऊन दे बरं नांदेडला. कुठची चार्जिंगचं त्याचं भोक्सं खोसायचं बघू आपण, कुठं खोसायचं मिळत आहे का? मग नाही का रस्त्यात उभा राहावं लागायचं? ही दिखाऊ पण आहे. सायकलीवर मोटरसायकलीवर दौरे होत असतात का? फडणवीस साहेबाला म्हणा, जा बरं मुंबई नागपूरला मधल्या मार्गे समृद्धीनानी मधून जा, कमरा इतकले खड्डे येईन ते, मग कळन तुम्हाला बुलेट म्हणजे काय. असं बसायला तेवढ्यात गोड वाटतं. बुलेट म्हणजे काय, मोटरसायकल म्हणजे काय, फक्त मधल्या रस्त्यानं जा एकदा, मग कळन. नागपूरला जोस तर किती बरं हागावं लागलं. अवघड आहे, रस्तेच बेकार येतं. तुम्ही दाखवू नका. मोदी साहेबांचे आव्हान केले ते जर तुम्हाला सत्यात उतरायचं असेल तर करा ना बंद सगळे दौरे. कशाला तर होता? आणि लोकांच्या मागण्या ते मान्य करून टाका. ते नाही करत. हे लय हुशार चाबरे आहे, ती लय हुशार आहे. तुम्हाला नाही माहिती, लय कलाकार नमुने येते हे. आपल्याला फक्त दाखवतात आपण सायकलवर येऊ ना म्हणून. लोक लागले सायकली घ्यायला, घेणं देणं नव्याच. आता लगेच थोड्या दिवसात ते नोटाबंदीसारखं करतात. नोटाबंदीसारखं करणार ते खेळ. आता लोकांना वाहनं फिरणं लय मोठी घेऊन देतात असे चार्जिंगचे. त्या चार्जिंगच्या कंपन्या त्यांच्या नेत्याच्या असणाऱ्या 100% ते गाड्या घेऊन देते. जसा की एक नेता आहे सध्या रस्ते बांधितो सगळ्या. सोनं पण 1 वर्ष खरेदी करू नका. अर्धवट होईल ना, मग काय अर्थ राव त्याला? मग असं होईल ना, मग खेळ होईल पांगण आपला. मग ते एक मंत्री रस्ते बांधितो, कंपनीत त्याची सिमेंटाची, त्याला काय करायचं? व्हाय ना काही बी त्यांचं